ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 141 ते 160 श्लोक 0। एरवी दिठे वेधली कवळे, पै चांदणे आते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे, देखती दोष। ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधाते म्हणे कडुविख, तेवी आमाशु मानुषा, मानिती माते। म्हणून पुढत पुढती धनंजया, झणवी संबसी या अभिप्राया, जे या स्थूल दृष्टी वाया, जाणे जे लगा। पै स्थूल दृष्टी देखती माते, तेची न देखणे जाण निरुते, जैसे स्वप्नीचे नि अमृते, अमरा नोहिजे। एरवी स्थूल दृष्टी मूढ, माते जाणती किरदू दृढ, परिते जाणण्याची जाणे आड, रिगोणी ठाके। जैसा नक्षत्राची आभासा, आठी घातू झाला तया हंसा, माझी रत्न बुद्धीची या आशा, रिगोनिया। सांगई गंगा या बुद्धी मृगजळ, ठाकोनी आलियाचे कवणके फळ, कासुर तरु म्हणून बाबुळ, सेविली खरी। हार निळ्याचाची दुसरा, या बुद्धी हातू घातला विकारा, कारत्ने म्हणून गारा, वेची जेवी। अथवा निधान हे प्रगटले, म्हणून मदिरा गाम खोळे भरले, का सावली नेनता घातले, कुहासी है। तेवी बी म्हणून प्रपंची, जी बुडी दिधली कृतनिश्चयाची, ती चंद्रासाठी जेवी जळीची, प्रतिभा धरिली। तैसा कृतनिश्चय वाया गेला, जैसा कोणी एकू कांजी प्याला, मग परिणाम पाहू लागला अमृताचा। तैसे थोडा आकारे नाशिवंते, भरवसा बांधोनी चित्ते, पाहती मज अविनाशाते, तरी कायचा दिसे। आगा काही पश्चिम समुद्रच्या तटा, निगती जत पुरोलिया वाटा, का कोंडा कांडता सुबटा, कणू आतुडे। तैसे विकारले हे स्थूळ, जाणितले आम्ही जाणवतसे केवळ, काही फेण पिता जळ, सेविले होय। म्हणून मोहिले म्हणू धर्मे, हेच मी मानुनी संभ्रमे
मग येतीची जी जन्म कर्मे ते मजची म्हणी म्हणती येतुलेनी अनाम नाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देह धर्म आरोपीती मज आकार शून्य आकारो निरुपाधिका उपचारो मज विधिवर्जिता व्यावहारू आचाराधिक मज वर्णहीना वर्णू गुणातीतासी गुणो मज अचरणा चरणू अपाणी अपाणी मज आमया मान सर्वगतासी स्थान जैसे सेजे माझे वन निदला देखी तैसे अश्रवणा श्रोत्र मज अचक्षुषी नेत्र अगोत्रा गोत्र आरूपारूप राम कृष्ण हरी।